दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात 16 नोव्हेंबर रोजी 3 वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण समाज हादरला आहे. या भयंकर प्रकरणाचा संविधान आर्मीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून आरोपी विजय खैरनार याने अत्याचारानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बालिकेची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. हा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा आणि समाजाच्या संवेदनशीलतेला चिरडून टाकणारा असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या निषेधासाठी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाऊ सोनवणे, कामगार नेते अनिलभाऊ जाधव तसेच संविधान आर्मी महाराष्ट्र राज्य सदस्य आणि लोकशाही धडक मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत निवेदन मालेगाव येथील अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. संविधान आर्मी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुनीताताई संजय महिरे यांनी निवेदनाद्वारे महत्त्वाच्या मागण्या केल्या. आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीने चालवण्यात यावा. आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी. अशा अमानवी कृत्यांना आळा बसावा म्हणून कठोर निकाल देणे अत्यावश्यक आहे. तसेच संबंधित आरोपीची कोणत्याही वकिलाने बाजू मांडू नये अशीही विनंती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर 3 महत्त्वाच्या प्रतिक्रिया देण्यात आल्यात. मनोज आहिरे ॲडव्होकेट यांनी सांगितलंय की अशा गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडणे अत्यावश्यक आहे. आरोपीस कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच समाजाची अपेक्षा आहे. 16 नोव्हेंबर 2025 रोजी यज्ञ या बालिकेवर विजय खैरनार या नराबंधाने जो अत्याचार केलेला आहे त्याच्यावर सरकार तर कायदा करणारच आहे. त्याच्यावर पोक्सो ॲक्ट लागू केलेला आहे सरकारने. आणि मागेच आत्ता डोंगराळे गावचे काही सामाजिक कार्यकर्ते येऊन गेले. त्यांनी मालेगाव वकील संघाला निवेदन दिलेलं आहे की केस जी फास्ट चालवा आणि या नरामध्ये कोणी वकीलपत्र घेऊ नये. त्याच्यामुळे आमचे जे मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष आहे सुधाकर साहेब निकम, निलेश पाटील यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही कोणी वकीलपत्र घेणार नाही आणि असे नराबंध यापुढे घेतले जाणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे. त्याच्यामुळे या बालिकेला न्याय मिळणार आहे. हा जे आहे जो अन्याय झालेला आहे हा पूर्ण महाराष्ट्राला धडधड बनवणारा आहे. असे लहान बालिकेवर जर असे अत्याचार होत राहिले तर महाराष्ट्राचं बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना विनंती करतो की यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट मालेगावात आणावे आणि असे नराबांध जलद गतीने केस चालवून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल याची तरतूद करण्यात येईल. तर सुनीताताई संजय महिरे तालुका अध्यक्ष संविधान आर्मी महिला आघाडी यांनी सांगितले की 4 वर्षाच्या बालिकेवर झालेला हा अत्याचार म्हणजे मानवतेवरचा घोर अन्याय आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. अशा विकृत प्रवृत्तीला कायद्याने आळा बसणे गरजेचे आहे. तर मला असं म्हणायचं आहे, यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे. यज्ञासारख्या अनेक यज्ञांना असा त्रास होतोय आणि हीच घटना 1 नव्हे 2 नव्हे तर 9 घटना घडलेल्या आहेत. तर तो मालेगाव तालुक्यात जर ही घटना वारंवार घडत असेल आणि महिलांनी आणि बालिकेंनी काय करावं, शाळेत जायला सुद्धा मुली घाबरत आहेत. तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि न्याय हा असा मिळाला पाहिजे की जागेवर पुढची पिढी येणारी जी नराधम तयार होणार आहे त्यांनी मागचा पाय मागेच घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. परंतु जर कधी 8 दिवसाच्या आत जर शिक्षा आरोपीला झालीच नाही, फाशीची शिक्षा आम्हाला पाहिजे. जर त्याला ही शिक्षा घडलीच नाही तर आर्मी संविधान आर्मीच काय पण वंचित बहुजन काय सगळंच रस्त्यावर उतरतील हा इशारा मी सरकारला देत आहे. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांनी ही घटना संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. गरीब दुर्बल कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी न्याय व्यवस्थेने कठोर आणि उदाहरण ठरेल असा निर्णय देणे अत्यावश्यक आहे. जे निंदनीय जी घटना घडलेली आहे डोंगराळा गावामध्ये, सर्वप्रथम लोकशाही धडक मोर्चा, संविधान आर्मी, वंचित बहुजन आघाडी व इतर समविचारी संघटनेतर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या नालायक मनोवृत्तीच्या प्रवृत्तीच्या ही जी घटना ज्या नराधमाने घडवलेली आहे, सर्वांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण तालुक्याला हळहळमध्ये टाकणारी घटना आहे. सर्वांना दुःख आहे या घटनेचं. परंतु आमचा नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आणि सरकारला, प्रशासनाला, मंत्री महोदय साहेबांना विनंती आहे या नालायकाला कोर्ट प्रशासन जे न्याय करेल ते आम्हाला मान्य आहे. परंतु याला आमच्या मालेगावचा जो कॉलेज ग्राउंड आहे या ठिकाणी या भाडगावला सर्व जाहीर फाशी दिली पाहिजे.
एवढाच म्हणतो आणि एकदा परत तुम्हाला अशा घटना घडवणाऱ्यांना तुम्हाला सांगायचंय असं ही, कारण की त्या दिदीचं वय बोलता येत नाही, त्या दिदीचं वय माझ्या मुलीचं वय हे एकच आहे. ही खूप निंदनीय घटना आहे आणि त्याला कुठल्याही पद्धतीने माफ होणार आहे. सदर या घटनेचा जाहीर निषेध असो. संविधान आर्मीच्या नेतृत्वाखाली सादर झालेले हे निषेध निवेदन बालिकेच्या कुटुंबासाठी न्यायाची मागणी आणि समाज व्यवस्थेला हादरवणाऱ्या गुन्ह्याविरोधात तीव्र आवाज बनले आहे आणि या निर्गुण कृत्याविरोधात उठलेला हा सामूहिक आवाज पीडित बालिकेला न्याय मिळवण्यासाठीच्या लढ्याचा निर्णायक टप्पा ठरावा अशा आशेने निषेध कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव.